हॅलो मैत्रिणींनो, आज बनवणार आहोत काळा राजमा. तर हे बघा, अशी मस्तपैकी काळ्या राजमाची रस्सा भाजी बनवणार आहोत. एक नंबर लागते भातासोबत. तर चला तर मग आपण काळा राजमा बनवायला स्टार्ट करूया. तर मी ह्या काळ्या राजमाच्या ओल्या शेंगा आणल्या दादरून, तर त्याचे दाणे काढून घेऊया. दाणे काढल्यानंतर याला आपण आता पाण्यामध्ये टाकून धुवून घेऊया. 2-3 पाण्याने मस्तपैकी धुवून घेतल्यानंतर याला आपण कुकरला लावून घेऊया. याला 3 ते 4 शिट्ट्या मारून हळद, मीठ, मसाला, मीठ, लाल तिखट टाकून शिट्टी मारून घ्यायची. शिट्टी झालेली आहे आपला बघा. नरमगार राजमा 4 शिट्ट्यामध्ये व्यवस्थित असा नरम होतो बघा. तर अशा प्रकारे तुम्ही राजमा 4 शिट्ट्या मारून घेतल्यानंतर होतो. नंतर आपल्याला एका कढईमध्ये तेल घ्यायचं आहे. कढईमध्ये तेल घेतल्यावर त्याच्यामध्ये राई चांगल्या व्यवस्थित तडतडल्या त्याच्यामध्ये आपल्याला कढीपत्ता टाकायचा आहे. कढीपत्ता चांगला झाला तडतडला की त्याच्यामध्ये आपल्याला हिंग टाकायचं आहे. हिंग, 2-3 हिरव्या मिरच्या चिरून उभ्या आणि कांदा टाकायचा. कांदा चांगला असा व्यवस्थित परतत आला, कांदा असं चांगला हलवून घ्यायचा तेलामध्ये, मस्तपैकी भाजू द्यायचा शालो फ्राय होईपर्यंत. कांदा चांगला परतला की आपलं त्याच्यामध्ये लसण आबडधोबड वाटून टाकायचं आहे. अद्रक पेस्ट आबडधोबड वाटून टाकायचे आहे आणि नंतर टमाटर घालायचे. आता हे सगळं व्यवस्थित छानपैकी फोडणी मस्त अशी खमंग होईपर्यंत भाजायची आहे. मस्त फोडणी अशी भाजत आली, तेल सुटेपर्यंत भाजली. हे बघा, आता खाली माझं चिपकाय लागलं आहे. तर ते त्याच्यानंतर फोडणी होत आली की आपण त्याच्यामध्ये आपला जो कुकरला लावलेला राजमा आहे तो मस्तपैकी 2-3 अशी मिनटं उकळी येईपर्यंत हे करायचा आणि नंतर कोथिंबीर टाकून आपला सर्व करायला घ्यायचा. हे बघा, आपला राजमा कोथिंबीर टाकून घेतलेला आहे. सर्व करायला भातासंग एक नंबर लागतो. अशा प्रकारे बनवून बघा काळा